ठीक आहे. माझा आवाज ऐकायला येतोय? हो, आवाज येतोय. ओके. तुला खुशी आवाज येतोय मला? हो दादा येतो. ओके. डन. नेहू नाही का? आय थिंक नेओ नाहीये. ती म्हटली होती पण मला काही तर दिसत नाहीये नाही का. ओके. सो जाऊ दे, ते रेकॉर्डेड राहील तिला नाही का. हं? आपण घेत जाऊ ओके. असंच. ठीक आहे. ठीक आहे. सो 40च मिनिटाचं लेक्चर आहे. तर उद्यापासून आहे ना मी आधी करून ठेवत जाईल, म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यावर सगळं होईल. ठीक आहे. ओके. काल आपण जे बघितलं होतं, ठीक आहे नेहू, तुला आवाज येत असेल तर चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही. अं, काल आपलं इथपर्यंत झालं होतं की आपला फोकस काय असणार आहे, तर टेन्स असणार आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्स असणार आहे, चेंज द व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच, डिग्री, क्वेश्चन टॅग आणि बाकी ग्रामरच्या मिस्टेक वगैरे असं सगळं असणार आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे? आज आपल्याला इंग्लिश शिकायला स्टार्ट करायचं. ठीक आहे. काल आपलं इंट्रोडक्शन झालं. आज आपल्याला रायटिंगचा भाग सुरू करायचा आहे. त्यातही आपल्याला पार्ट ऑफ स्पीच काय असतं, टेन्स काय असतात, टाइप्स ऑफ सेंटेन्स काय असतात, असं एक 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 सुरू करायचं आहे. तर आज सगळ्यात पहिला भाग आपण सुरू करू, त्याचं नाव आहे टेन्स. ओके. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? यस. येस, ठीक आहे. सो टेन्स आपल्याला आज बघायचे आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की, काय होतं, सगळ्यात मोठी चूक काय होते शिकताना, की आपण आहे ना इंग्लिश आहे ना एकदम कोर पासून शिकायला जातो. पण ते इंग्लिश आपण विसरून जातो की इंग्लिश काय आपली भाषा नाहीये. ती काय मातृभाषा थोडीच आहे आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. आपण आपल्या मातृभाषेपासून इंग्लिश शिकली पाहिजे. पण मोस्ट ऑफ द इथं क्लासमध्ये शिकवताना काय होतं, जे टीचर्स असतात ते इंग्लिश शिकवायला सुरुवात करतात आणि मग सांगतात की मराठीत याला असं म्हणतात, मराठीत त्याला तसं म्हणतात. उलट करायला पाहिजे ना. माझ्या मराठीत गोष्टींना काय म्हणतात, मग ते इंग्लिशमध्ये करायला पाहिजे, म्हणजे माझ्या मनाला कळेल की मला वाक्य ट्रान्सफर कसं करायचं. दोन सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत इंग्लिश शिकताना, त्या पहिले आपण क्लिअर करून घेऊ. एक, स्क्रीनवर सेंटेन्स बघा. जसं की मराठीमध्ये आपण कसं बोलतो. आज फक्त आपल्याला लॉजिक शिकायचंय की काय लॉजिक आहे इंग्लिश वाचण्याचं, इंग्लिशचं सेंटेन्स बनण्याचं. एकदा जर आपल्या डोक्यामध्ये लॉजिक क्लिअर झालं की हा काय प्रकार आहे, हे का असं मिसमॅच होतंय सगळं, ते जर तुम्हाला कळलं तर तुमची भीती निघून जाईल. तुम्हाला इंग्लिशचं वाक्य वाचल्या वाचल्या एक मनात फिलिंग येईल की हा आपल्याला कळतंय ते. ठीक आहे. सो एक वाक्य आपण ट्राय करून बघू, एकदम हळूहळू सावकाश सावकाश जायचं. हाऊ डू वी स्पीक इन मराठी? आपण मराठीमध्ये कसं बोलतो? समजा एक वाक्य घेतलं आपण, चैतन्य स्वयंपाक बनवत आहे. ठीक आहे. काय काय फिलिंग येते आपल्याला हे वाक्य ऐकून? चैतन्य एका मुलाचं नाव आहे. स्वयंपाक जी की करण्याची गोष्ट आहे, स्वयंपाक आपण करतो तो. ठीक आहे. आणि बनवत आहेचा अर्थ काय आहे, की बनवण्याची क्रिया चालू आहे ना. क्रिया चालू आहे तिथं, काहीतरी बनवतात येते, काहीतरी क्रिया घडतीये. म्हणून आपल्या मराठीमध्ये लहानपणापासून मराठी भाषा कशी आहे, की मराठी भाषेमध्ये कर्ता पहिला लिहितात. आपण काय कर्म करतोय, स्वयंपाक करण्याचं कर्म करतोय आपण, ते 2 नंबरला लिहितात मधी. म्हणजे 3 नंबरला कसं करतोय आपण ते, त्याचं क्रियापद लिहितात. आणि मग वाक्याचा इतर भाग, जसं की चैतन्य स्वयंपाक बनवत आहे हॉलमध्ये, तर हॉलमध्ये हा शब्द इतर भाग झाला वाक्याचा. आपण काय पण ऍड करू शकतो. चैतन्य स्वयंपाक बनवत आहे संध्याकाळी 8 वाजता, तर संध्याकाळी 8 वाजता हे वाक्य काय झालं, वाक्याचा इतर भाग झाला. त्याला काय अर्थ नाही वाक्यामध्ये, जस्ट वाक्याची अधिक माहिती देण्यासाठी तो इतर भाग आहे वाक्याला. ठीक आहे. आता आपण जर नीट ह्या वाक्याकडे बघितलं, माझं असं म्हणणं आहे की आपण इंग्लिश शिकायला उगाचच कष्ट करतो. आपल्याला मराठी शिकायला जमलं ना तर इंग्लिश शिकायची कायच अडचण नाहीये. जसं की वाक्य बघा, चैतन्य स्वयंपाक बनवत आहे. या वाक्यामध्ये जर मी असा प्रश्न विचारला, कोण स्वयंपाक बनवत आहे? लक्षात द्यायचं, कोण शब्द खूप महत्वाचा. कोण स्वयंपाक बनवत आहे, तर आन्सर काय येते? चैतन्य स्वयंपाक बनवतोय. बरोबर ना. मी काय कष्ट करत नाही, मी जे शब्द कोणनी प्रश्न विचारतोय. कोण स्वयंपाक बनवत आहे? चैतन्य. चैतन्य कोण झाला? कर्ता. तो बनवतोय, तर कर्ता तो झाला. दुसरा प्रश्न विचारू आपण वरच्या वाक्याला, चैतन्य काय करत आहे? तर चैतन्य स्वयंपाक करतोय है ना, म्हणजे आपल्याला कर्म भेटलं. ठीक आहे ना. सो चैतन्य कुठली क्रिया करतो आहे, तर चैतन्य स्वयंपाक बनवायची क्रिया करतोय.
म्हणजे आपल्याला क्रियापद भेटलं. तर एक गोष्ट लक्षात येते का, आयुष्यात आपल्याला कुठलंही मराठी वाक्य आलं किंवा आपण कुठलंही मराठी वाक्य ऐकलं आणि जर त्या वाक्याला आपण कोणनी प्रश्न केला तर आपल्याला वाक्यामध्ये कर्ता मिळतो. किती चांगली गोष्ट आहे. आपल्याला खूप शोधायची गरज नाही, कोणनी प्रश्न विचारायचा आहे फक्त. जर वाक्यामध्ये आपण काय नाही प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटतं, की कर्म काय होतंय, स्वयंपाक करण्याचं कर्म होतंय. आणि क्रिया कुठली चालू आहे असा जर प्रश्न विचारला आपण वाक्याला तर नक्की क्रिया कशाची चालू आहे, बनवण्याची. आता काय होतं, बिकॉज प्रत्येक जण कोणी गावाकडून असतं, कोणी पुण्यातून आहे, कोणी मुंबईमधून आहे, तर आपली मराठी शुद्ध नाहीये. जसं की हेच वाक्य असं पण झालं असतं, चैतन्य स्वयंपाक तयार करत आहे. आता तयार करणे आणि बनवण्यामध्ये काय फरक आहे? तसा काय फरक नाहीये. पण तुम्ही पुण्यात बोलायला आले, पुण्याची लोक म्हणतील तयार करणे काय शब्द नसतो, बनवणे शब्द असतो. ठीक आहे ना? फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऐकून शॉक बसन. आपण म्हणतो ना, समजा मी जर म्हटलो कोणाला की मला चहा बनवून द्या, आहे ना? असं म्हणतो ना आपण की चहा बनवून द्या. तर पुण्यामध्ये असं नाही म्हणत. पुणेरी भाषामध्ये किंवा पुणेरी मराठी जी शुद्ध मराठी मानली जाते महाराष्ट्रामध्ये, तिच्यामध्ये असं विचारतं, चहा शिजवला का? तुम्हाला हसायला येईल, असं थोडी असतं, चहा काय शिजवतात थोडी. हो. तर मराठी भाषेमध्ये ज्याला उकळी फुटते अशा प्रत्येक गोष्टीला शिजवणं असं म्हणतात. तर मराठी भाषेमध्ये तुम्ही जर पुण्यात चहा प्यायला आले ब्राह्मणांच्या घरी इथे कुठे किंवा जे प्युअर पुणेरी आहेत ते असं म्हणतात की चहा शिजवायला टाकू का तुमच्यासाठी. तर ते ऐकायला खूप ऑड वाटतं आपल्याला, पण ते खरं मराठी आहे. पण इतकं शुद्ध मराठी आपण वापरत नाही. आपण पुढे बघू की आपण शुद्ध मराठी बोलत नाही म्हणून आपल्याला इंग्लिश जमत नाहीये. बघू आता हळूहळू आपण. सो बेसिकली आतापर्यंत लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, की चैतन्य स्वयंपाक बनवत आहे या वाक्यामध्ये मराठीचा एक फॉर्मॅट बाहेर निघतो, की मराठीमध्ये कर्ता आधी लिहितात, कर्म नंतर लिहितात, क्रियापद नंतर लिहितात आणि मग वाक्याचा इतर भाग असेल काय एक्स्ट्रा माहिती तर ती नंतर लिहितात. आणि जर कोणनी प्रश्न विचारला तर कर्ता मिळतोय, कायनी प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटतंय आणि क्रिया कुठली चालू आहे असं विचारल्यावर काय बनवत आहे किंवा करत आहे, बघत आहे अशी आपल्याला क्रिया भेटते आहे. तर मग आपल्याला एक रूल तयार करता येऊ शकतो का? मी नेहमी असा विचार करतो. आपल्याकडे एक घाणेरडी सवय लागली. मोठ्या मोठ्या पानावर रूल्स लिहून द्यायचे, मग ते मुलांना पाठ करायला लावायचे. माझं काय म्हणणं आहे, आपण जे मराठी शिकतो किंवा आपण जे इंग्लिश शिकतो रोजच्या भाषेमध्ये, जे आपल्याला आजपर्यंत कानावर पडलं, त्याच शब्दांमधून आपण रूल तयार करायचा आपल्यासाठी. म्हणजे आपण इथून पुढे जेव्हा आपण वाक्य ऐकू तर आपल्याला रूल आठवायला पाहिजे. जो आपण तयार केलाय, जो की कुठल्या पुस्तकात नव्हता. ठीक आहे ना? सो मला काय कळालं समोरच्या वाक्यावरनं, एक बेसिक रूल कळाला मराठीचा मला. की जर क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला, है ना? क्रियापद काय होतं? बनवत आहे. है ना? बनवत आहे क्रियापद. तर मी एक रूल फाइंड केला, एक रूल तयार केला. कुठल्या पुस्तकात नाही लिहिलं. की जर क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला तर वाक्यात कर्ता मिळतो. मग वाक्य 5 शब्दांचं असू दे, 50 शब्दांचं असू दे, नाही तर 5 किलोमीटरचं वाक्य असू दे. काय फरक नाही. क्रियापद शोधायचं आणि क्रियापदाला जर कोणने प्रश्न विचारला तर वाक्यात आपल्याला कर्ता सापडणार म्हणजे सापडणार. ही पद्धतच आहे मराठीची. ठीक आहे. अजून एक बेसिक रूल तयार झाला 2 नंबरचा, की जर वाक्यात काही ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे ना, तर ते ऑब्जेक्ट कसं मिळवायचं, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कसं फाइंड करायचं. तर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला की ऑब्जेक्ट मिळतं म्हणजे मिळतंय. वाक्य 5 शब्दांचं असू दे, 50 ओळींचं असू दे, तर 5 किलोमीटरचं असू दे. समजतंय? तर आपण रूल तयार केले, बेसिक रूल, की जर क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला तर काय मिळतो, सब्जेक्ट. जर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर काय भेटतं, ऑब्जेक्ट. ठीक आहे. एकच अडचण आहे, असं काय विचारावं वाक्यामध्ये की आपल्याला क्रियापद भेटेल, अशी कुठलीही सोय अवेलेबल नाही. क्रियापद आपल्याला कष्ट करून शोधायचं आहे आणि ह्या अडचणीमुळेच आपल्याला इंग्लिशमध्ये पण अडचण होतो. बिकॉज आपल्याला क्रियापद पाठ नसतात. क्रियापद म्हणजे कुठली क्रियापद, स्पीक, स्पोक, स्पोकन. आपल्याला शिकवलं असेल, तुम्ही ऐकले असेल अशा गोष्टी ना, 3 रूप असतात क्रियापदांचे, आपण पुढे बघू. पण विचार करा, सी म्हणजे बघणे, हिअर म्हणजे ऐकणे, ही जी क्रियापद आहेत ज्याच्यामध्ये क्रिया असते, ती क्रियापद जर आपल्याला पाठ नसतील तर आपण वाक्यात शोधणार कुठं आणि त्याला कोणनी प्रश्न कसा विचारणार. आधी क्रियापद तर सापडायला पाहिजे आपल्याला काय. सो तुम्हाला बेसिक अडचण कळतीये की मराठीची आणि इंग्लिशची सेम अडचण आहे, की कोणने प्रश्न विचारला तर कर्ता भेटू शकतो, काय ने प्रश्न विचारला तर कर्म भेटू शकतं.
पण क्रियापदच भेटत नाही कशाने विचारल्यावर. क्रियापद शोधण्याची गोष्ट आहे. ठीक आहे ना. सो लक्षात ठेवायचं, आपल्याला कष्ट जे आहेत ना ते क्रियापद शोधायला करायचे आहेत. आणि फक्त हे छोटेसे 2 बेसिक रूल लक्षात ठेवायचे, की क्रियापदाला कोणने प्रश्न विचारल्यावर कर्ता भेटून जातो, काय ने प्रश्न विचारल्यावर कर्म भेटून जातो. इथपर्यंत काय अडचण कोणाला? नो. माझा आवाज येतोय खुशी व्यवस्थित? हो. हो येतोय. होय. नाही. ठीक आहे. एक मिनिट हा. ठीक आहे. ठीक आहे, मग आता 2 रूल तर आपल्याला कळाले. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट कळली की आपल्याला स्वतःहून क्रियापद शोधावं लागतं. ही खूप वाईट गोष्ट आहे. ठीक आहे, पण आता काय पर्याय नाही आपल्याला त्या गोष्टी केल्याशिवाय. ठीक आहे ना. आता इंग्लिशचं वाक्य बघून घेऊ. मी तुम्हाला म्हणलं मराठी जमायला लागलं तर इंग्लिश पण जमतं. चला मग. ब्रिटिशांनी इंग्लिश जेव्हा तयार केली असेल त्यांच्याकडं, तेव्हा त्यांनी इंग्लिशचा एक फॉर्मॅट बनवला. तुम्ही म्हणणार असाच का बनवला? बनवला त्यांनी, आता काय करणार, पृथ्वी गोल फिरते तर फिरते. जसं आपण कर्ता कर्म क्रियापद नावाचा फॉर्मॅट बनवला बोलता बोलता, तसं त्यांनी पण काहीतरी फॉर्मॅट बनवला असेल त्यांच्या इंग्लिशचा. काही लोक आहेत ना त्याच्यावर किचकिच करत बसतात की हे 2 नंबरलाच काय, 3 नंबरलाच काय, ऑब्जेक्ट ह्याच्यानंतरच काय येतं, त्याच्यानंतरच काय येतं. बाई काय अर्थ नाही त्या गोष्टीला. त्यांनी एक भाषा डेव्हलप केली आणि त्या भाषेचे काही नियम बनवले. त्या नियमामध्ये असं वाक्य बसतं तर आपण असं वाक्य पाठ करायचं असतं. किचकिच करायची नाही त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे ना. बघून घेऊ आपण. एक वाक्य बघू. चैतन्य इज वॉचिंग मूवी ऑन ऑनलाईन ऍप. की चैतन्य ऑनलाईन ऍपवरती एक मूवी बघत आहे. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये चैतन्य आहे ना ते सब्जेक्ट आहे. इज शब्द जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. हे काय असतं, कसं असतं, मी सगळं घेणार आहे. आता फक्त लक्ष द्यायचं वाक्याकडे की झोल काय होतोय मराठी आणि इंग्लिश मध्ये. ठीक आहे. वॉचिंग शब्द जे आहे ते मेन वर्ब आहे. मूवी शब्द जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. आणि ऑन ऑनलाईन ऍप जे आहे ते ऑदर पार्ट आहे. कसं बघून घेऊ आपण. परत परत विसरायचं नाही, कन्फ्युजन करायचं नाही. मी म्हणलं मराठी सारखंच आहे इंग्लिश. चेक करून बघू आपण. क्रियापद काय आहे संपूर्ण वाक्यामध्ये? वॉचिंग म्हणजे बघणे. ठीक आहे ना. आणि बघणेला कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणनी प्रश्न विचारायचा आहे. इथं पण अप्लाय करून बघू आपण जो बेसिक रूल आपण मराठीचा बघितला होता. चला मग वॉचिंगला आपण कोणने प्रश्न विचारू. कोण शब्दाला इंग्लिशमध्ये म्हणतात हु. ठीक आहे. सो हु ने प्रश्न विचारून बघू. हु इज वॉचिंग मूवी ऑन ऑनलाईन ऍप. तर कोण बघता आहे? चैतन्य. येतं. सेम मराठीमध्ये पण असंच होतं. कोणनी प्रश्न विचारल्यावर सब्जेक्ट भेटत होता म्हणजे कर्ता भेटत होता. इंग्लिशमध्ये पण सेम आहे. जर आपण हुने प्रश्न विचारला क्रियापदाला, वॉचिंग शब्दाला, जे क्रिया होती बघण्याची वॉचिंगची, तर आपल्याला सब्जेक्ट भेटतोय, कर्ता भेटतोय. बेसिक रूल कामात आला आपल्याला जो आपण स्वतः तयार केला होता. ठीक आहे. परत एकदा प्रश्न विचारून बघू आपण त्या वाक्याला. चैतन्य काय बघतोय? व्हॉट चैतन्य इज वॉचिंग ऑन ऑनलाईन ऍप. ऑनलाईन ऍपवर चैतन्य काय बघतोय? काय बघतोय? मूवी. कर्म भेटलं आपल्याला. भाई हे अतिशय महत्वाची गोष्ट कळालेली आहे आपल्याला. समोरच्या वाक्यामध्ये जगात आपल्याला कुठलं पण वाक्य येऊ दे, 5 शब्दांचं, 50 वाक्याचं, 50 किलोमीटरचं लांबीला असू दे वाक्य, टेन्शन घ्यायचं नाही. क्रियापद शोधायचं. ठीक आहे ना. जसं की इथं आहे वॉचिंग म्हणजे बघणे, बघण्याची क्रिया होतीये. त्या वॉचिंगला धरायचं आणि त्या वॉचिंगला प्रश्न विचारायचा. हु वॉचिंग? चैतन्य. कोण बघतंय? चैतन्य. कर्ता भेटला, सब्जेक्ट भेटला. तर आपल्याला वाक्याचे तुकडे करायला सोपं जात आहे. मग आपल्याला चेंज द वॉइस शिकायचं आहे, मग आपल्याला इनडायरेक्ट शिकायचं आहे का वाक्याचा काळ बदलायचा काय बदलायचं, मग आपल्या डोक्यात ते टेन्शन नाही राहत की मी कुठे शोधू आणि कुठे ऍड करू. समजतंय. सो नेहमी लक्षात ठेवायचं, बेसिक वर जायचं. बेसिक विसरायचं नाही. किती पण मोठं वाक्य येऊ दे, प्रश्न विचारायचा. हु ने प्रश्न विचारायचा. क्रियापदाचं काय क्रियापदाला हु ने प्रश्न विचारल्यावर काय भेटतं? कर्ता भेटतो, सब्जेक्ट भेटतो. आणि व्हॉट ने प्रश्न विचारल्यावर काय भेटतो? ऑब्जेक्ट भेटतं म्हणजे कर्म भेटतं. सेम मराठीचा नियमच इथं लागू होतो. परत तीच अडचण आहे. आपल्याला क्रियापद स्वतःहून फाइंड करायचं आहे. अशी कुठलीच पद्धत नाही ज्याच्याने आपण क्रियापद फाइंड करू शकतो. इंग्लिशमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे जो मराठीत प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जे कष्ट लागतात इंग्लिश शिकायला ते म्हणजे क्रियापद पाठ करणं. तर किती क्रियापद आपल्याला पाठ असायला पाहिजे? एक 50 ते 80 क्रियापद आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. त्याची लिस्ट कुठं असते ते मी तुम्हाला देणार. दिवसाला किती पाठ करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार.
जर तुम्हाला क्रियापद पाठ झाली, खूप आनंदाची गोष्ट, तुम्हाला लगेच सब्जेक्ट शोधता येईल, तुम्हाला लगेच ऑब्जेक्ट शोधता येईल, तुम्हाला परीक्षेत एक सुद्धा वाक्य चुकणार नाही तुम्हाला टेन्स क्रिएट करता येईल, तुम्हाला इंग्लिशमध्ये स्पीकिंग करता येईल, कारण तुम्हाला वाक्याची रचना कळेल बोलताना. मनात मराठी वाक्य आलेलं तुम्हाला ट्रान्सफर कसं करायचं त्याचा फॉर्मॅट तुमच्या लक्षात येईल. कळतंय? ते आपण हळूहळू बघू. तर मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश सेम सेम कसं आहे ते सांगितलं. आता अजून एक प्रॉब्लेम आहे. मी खाली 2 वाक्य टाकलेले आहेत. जसे इकडे बघा. चैतन्य स्वयंपाक बनवत आहे. कसा आहे मराठीचा फॉर्मॅट? कर्ता, कर्म, क्रियापद, वाक्याचा इतर भाग. चैतन्य कर्ता, स्वयंपाक कर्म, बनवत आहे क्रियापद आणि समजा अजून काय ऍड असतं तर वाक्याचा इतर भाग असतो. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये चैतन्य काय आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, ते आपण नंतर बघू. वॉचिंग काय आहे? मेन वर्ब क्रियापद. आणि मूवी काय आहे? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि ऑनलाईन ऍप काय आहे? हा अदर पार्ट आहे, तो एक्स्ट्राची माहिती देतोय. ठीक आहे. आता तुम्हाला एक झोल सांगतो, जो झोल लक्षात आल्यावर तुम्हाला ना ही जी तुम्हाला होतं ना की यार असं काय यार इंग्लिश मराठी सारखं का नाहीये यार, इतकं अवघड करून ठेवलंय त्यांनी, सारखे हे नियम तो नियम. तर त्याची सुरुवात कुठून होते ते बघून घेऊ आपण. इंग्लिश जी भाषा आहे ती तयार झाली 1200-1300 एडीच्या आसपास, येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर 1200च्या आसपास. आणि मराठी जी तयार झाली ती 1400च्या आसपास तयार झाली, संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून. माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना? हो. खुशी? हो हो येतोय. ठीक आहे, चालेल. मग बघा आता, जर इंग्लिश 1200च्या काळात तयार झाली, मराठी 1400च्या काळात तयार झाली आणि ब्रिटिश इंडियामध्ये आले 1600 मध्ये, बरोबर? आता ब्रिटिश जेव्हा इंडियामध्ये आले तेव्हा तर मराठी रेडी होती ना, थोडी ना मराठी लोकांनी असं इमॅजिन केलेलं होतं की ब्रिटिश इंग्लिश मध्ये येतील, मग आपण वाक्य ट्रान्सफर करून त्यांचा फॉर्मॅट तयार करू. ज्यांनी त्यांनी त्याची भाषा तयार केली ना. जेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये आले तेव्हा त्यांना प्रॉब्लेम यायला लागला. ठीक आहे. तर ब्रिटिश जेव्हा इंडियामध्ये आले त्यांना प्रॉब्लेम यायला लागला. त्यांना मराठी भाषा इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायची होती. बिकॉज सगळी हुशार माणसं इथंच होती महाराष्ट्रात राहायला, लोकमान्य टिळक हे ते काय म्हणतात त्यांना कळत नव्हतं. बिकॉज ते आग पसरत होते सगळे, टिळक वगैरे सगळीकडे स्वातंत्र्याची. तर ब्रिटिशांना एक गरज पडायला लागली की आपल्याला मराठी गोष्टी आहेत ना ते इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायला शिकायला लागेल, ते काय बोलतात ते कळायला. न ऐकले अडचण आहे. 2 मिनिटं तुम्ही वाक्याकडे बघा. चैतन्य स्वयंपाक बनवत आहे. कर्ता, कर्म, क्रियापद, इतर भाग. हे वाक्य जर इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलं, ठीक आहे, का तर ब्रिटिशांचा एक नियम आहे भाषेचा. त्यांचा नियम काय आहे? सब्जेक्ट आधी लिहायचा असतो, मग हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं, मग मेन वर्ब लिहायचं असतं, मग ऑब्जेक्ट लिहायचं असतं आणि मग अदर वर्ड्स लिहायचं असतं. हा त्यांच्या भाषेचा नियम आहे. आणि मराठी भाषेचा नियम आहे कर्ता आधी लिहायचा असतो, कर्म नंतर लिहायचं असतं, क्रियापद नंतर लिहायचं असतं, मग इतर भाग लिहायचा असतो. तर मग जर इंग्लिश फॉर्मॅटमध्ये सब्जेक्ट चैतन्य टाकलं, हेल्पिंग वर्ब आहे टाकलं, मेन वर्ब म्हणजे बनवणे क्रिया काय टाकलं, आणि ऑब्जेक्ट म्हणजे स्वयंपाक टाकलं, भाई वाक्य काय तयार झालं मराठीमध्ये? चैतन्य आहे बनवत स्वयंपाक. ठीक आहे. प्रॉब्लेमॅटिक आहे, वाक्य नीट नाही वाटत आहे ऐकायला. आणि ही बेसिक अडचण आहे की मराठीमध्ये, ही बेसिक अडचण आहे की मराठीमध्ये चैतन्य आहे बनवत स्वयंपाक आहे वाक्य चुकीचं आहे. तर मग मराठी लोक जेव्हा पण इंग्लिश शिकायला लागले त्यांना ती किचकिच सुरू झाली की इंग्लिशचा फॉर्मॅट पाठ करणं गरजेचं आहे, अन्यथा मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करताना चुकीची वाक्य तयार होतील. ठीक आहे ना. तुम्ही म्हणणार हा घोळ मिटवता का नाही आला? कसं मिटवणार? त्यांची एक लँग्वेजची एक पद्धत आहे, त्यांच्या लँग्वेजचे एक नियम आहेत, आपली मराठीची एक भाषा आहे, आपले काय नियम आहेत, त्यांच्यासाठी आपण कशाला भाषा बदलायची? ते पण तसाच विचार करणार ना की आपण कशाला यांच्यासाठी भाषा बदलायची. कळलं? सो टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून मराठी आणि इंग्लिशमध्ये वाक्य ट्रान्सफर करताना सारखी किचकिच होते, बिकॉज त्या दोन वेगवेगळ्या भाषा आहेत. तर टेन्शन घ्यायचं नाही. कळलं? इथपर्यंत काय अडचण आहे? नो. खुशी आवाज येतोय माझा? हो. ओके, ठीक आहे. नाव आजच्या लेक्चर मधनं आपण काय शिकलो? आज आपल्याला फक्त 2-3च बेसिक गोष्टी शिकायच्या होत्या. आजच्या लेक्चर मधनं आपण काय शिकलो की मराठी वाक्य जर एखादं तयार करायचं असेल आपल्याला, ठीक आहे, मराठी भाषेत, तर त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो? कर्ता, कर्म, क्रियापद प्लस वाक्याचा इतर भाग. चैतन्य स्वयंपाक बनवत आहे असं हे रिअल वाला मराठीचं वाक्य असतं. पण जर इंग्लिशमध्ये तुम्हाला एखादं वाक्य तयार करायचं आहे तर त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो? त्याच्यामध्ये सब्जेक्ट पहिला असतो,
हेल्पिंग वर्ब दुसरं असतं, मेन वर्ब मेन तिसरं वर्ब असतं, ऑब्जेक्ट नंतर असतं आणि ऑदर पार्ट नंतर असतो. म्हणजे ते जर मराठीमध्ये बोलायचं म्हणलं तर उलट आहे थोडं. कर्ता आणि इथं कर्माच्या आधी क्रियापद येत आहे इंग्लिशमध्ये. तर कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद आणि मग कर्म येतं आणि मग वाक्याचा इतर भाग येतोय. कळलं? नाव आपला स्टडी स्टार्ट झाला आजपासून. सो आज आपण पहिली गोष्ट काय शिकलो, जी सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे इंग्लिश वाक्य कसं लिहायचं असतं. एक स्टँडर्ड इंग्लिश वाक्य कसं असतं. त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो, मग हेल्पिंग वर्ब असतं, मग मेन वर्ब असतं, मग ऑब्जेक्ट असतं आणि अदर पार्ट असतो. ठीक आहे. नाव आजसाठी अभ्यास काय काय आहे. तुम्हाला दोन गोष्टी पाठ करायच्या आहेत. मी परत एकदा सांगतो, पाठ करणं म्हणजे कसं पाठ करणं. काही लोक पाठांतराला खूप वाईट गोष्ट समजतात, तर काही लोक प्रमाणाच्या बाहेर महत्व देतात. आपल्याला दोन्ही गोष्टी नाही करायच्यात. आपल्याला स्वतःच्या बुद्धीला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ठेवायचं नाही. फॉर एक्झाम्पल, मी चैतन्य महाजन, मला एखादी गोष्ट वाचली की मला लक्षात राहते. ठीक आहे, एक दोनदा वाचली की तर मला एक कॉन्फिडन्स असतो डोक्यामध्ये की मी वाचलंय, मला काही लिहायची गरज नाहीये. आणि नेमका ऐनवेळी घाईघाईमध्ये फास्टमध्ये क्वेश्चन सोडवताना मी चुकीचा फॉर्मॅट लिहून येतो किंवा चुकीच्या फॉर्मॅटनी वाक्य करून येतो, तर मला तसल्या गोष्टी नको आहेत. ठीक आहे, आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. मी खूप विचारपूर्वक तुम्हाला अभ्यास देतोय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर प्लस, फक्त एवढंच वाक्य, एवढंच. मराठीमध्ये लिहायची गरज नाही खाली. एवढंच वाक्य तुम्हाला 20 वेळा लिहायचं आहे. भलेही तुम्हाला आत्ता पाठ असेल तरी ते वहीमध्ये 20 वेळा लाईनीने दिसलं पाहिजे. का? लिहून लिहून पाठ केलं ना तर ब्रेन एक सवय लावून घेतो की मला हे लॉंग टर्म पर्यंत लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आजचा अभ्यास की तुम्हाला स्टँडर्ड इंग्लिश सेंटेन्स कसं असतं त्याचा फॉर्मॅट पाठ करायचा आहे 20 वेळा लिहून. भलेही तुम्हाला तो आत्ता येत असेल, आयुष्यभर तुम्हाला पाठ केला असेल तरी सुद्धा. ना दुसरा अभ्यास, बेसिक रूल लिहून काढायचा आहे. पहिला बेसिक रूल 20 वेळा आणि दुसरा बेसिक रूल 20 वेळा, की क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला की सब्जेक्ट मिळतो. असंच असं वाक्य लिहायचंय. असंच असं, क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला की कर्ता ब्रॅकेटमध्ये सब्जेक्ट मिळतो. कर्ता शब्द नाही लिहिला तरी चालेल, असं लिहायचं. बेसिक रूल नंबर 1, क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला की सब्जेक्ट मिळतो. आणि बेसिक रूल नंबर 2, क्रियापदाला कायने प्रश्न विचारला की ऑब्जेक्ट मिळतं. ह्या गोष्टी मला पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला आता छोट्या वाटतील, पुढं पुढं चेंज द वॉइस शिकताना, वाक्याचे प्रकार शिकताना, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स शिकताना सगळीकडे मी तुम्हाला पटपट पटपट बोलायला विचारणार की बोला ठराविक वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे, तर तुम्हाला कुठं शोधणार तुम्ही, तर हे पाठ पाहिजे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी पाठ पाहिजेत आणि ह्या लिहून लिहून पाठ पाहिजेत. सो आजच्या लेक्चरसाठी एवढंच. आज आपण बेसिक फॉर्मॅट बघितला आणि आपण बेसिक रूल बघितले की वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कसं शोधायचं असतं. उद्यापासून आपण चांगल्या पद्धतीने कर्ता कोणाला म्हणायचं, हे हेल्पिंग वर्ब काय असतात, मेन वर्ब काय असतात, त्याचे किती प्रकार पडतात, ऑब्जेक्ट काय असतं, ऑदर पार्ट काय असतं ते शिकणार. आणि परवापासून आपण काळ सुरुवात करणार आहे की काळाचे प्रकार किती असतात आणि हे जे स्टँडर्ड वाक्य ना आता आपण पाठ करतोय, ते स्टँडर्ड वाक्य कसं चेंज होतं काळा 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 काळामध्ये. या स्टँडर्ड वाक्याचे कसे 12 प्रकार तयार होतात. एकदा जर ते आपल्याला पाठ झालं तर आपल्याला इंग्लिश बोलायला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. आपण इंग्लिश लिहू पण शकू, आपण इंग्लिश बोलू पण शकू. ठीक आहे. आजचं लेक्चर कळलं व्यवस्थित? यस. ठीक आहे. हो. ठीक आहे. सो आज आज बेसिक आहे आणि मी तुम्हाला अजून पण सांगतो, बाय माय एक्सपिरियन्स, बेसिक सारखं व्हॅल्युएबल जगात काहीच नाही. आज शिकलेल्याच गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत, लास्टचा टॉपिक शेवटपर्यंत तुम्हाला त्या कामात येते. ठीक आहे. सो हे पाठ यस. करायचं हो. आहे. ओके. सो आजचं लेक्चर संपलं. उद्या आपण थोडं लवकर ट्राय करून थोडा जास्त भाग घेत जाईल. ठीक आहे. हो. चालेल. ओके. बाय बाय. टेक केअर. बाय. येस.